करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 10वा सिद्ध लक्षण नाम. श्रीराम समर्थ. मागा बोलीला संसारिक त्यागे विन नव्हे की साधक ऐकायाचा विवेक ऐसा असे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. समर्थांनी मागच्या समासामध्ये साधक लक्षण नाम त्या समासामध्ये जी लाशी ओवी त्यामध्ये समर्थांनी सांगितलं होतं, ऐसे श्रोतयांचे उत्तर त्याचे कैसे प्रत्युत्तर पुढीले समासी तत्पर होऊ नये का. तत्पर का सांगितलं आणि आता आपल्याला सावधान राहायचं आहे, तत्पर राहायचं आहे. संसार करत असताना प्रपंच करत असताना सावधान का. बघा प्रत्यक्षपणे आपण संसारामध्ये काय करत असतो, सावधानता बाळगत नाही आहे. मग येणारा प्रसंग येणारं संकट त्यावर आपण मात करू शकत नाही आहे. म्हणून समर्थांनी दशक 5वा दिला मंत्रांचा आणि त्यातला समास 10वा सिद्ध लक्षण. साधक कोण आणि सिद्ध कोण, सिद्ध काय करायचं आहे याची लक्षणं कोणती. समर्थांनी पहिल्या समासामध्ये मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलले असे आणि यातला सिद्ध लक्षण. मागे बोलीला संसारिक त्यागे विन नव्हे की साधक ऐकायाचा विवेक ऐसा असे. समर्थ म्हणतात, गेल्या समासाच्या शेवटी श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला की प्रापंचिक माणूस त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकत नाही का. आपण श्रवण केलं, श्रवणाची काय प्राप्ती आहे असा आपल्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा राहतो. समजा मला एखादी गोष्ट हवी आहे, ती समजा मला विकत घेता आली किंवा ती वस्तू मला मिळाली, तर त्या गोष्टीचा मला उपयोग काय होईल हे प्रथमतः पहिले जाणून घेतलं पाहिजे. नंतर ती वस्तू खरेदी करता आली पाहिजे. खरेदी करून जर ती गोष्ट अशीच पडून राहिली तर तिचा उपयोग झिरो आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा झिरो. उदाहरणार्थ समर्थ बोलले, भाग कसा समर्थाने मांडला. आपल्याकडे पैसे आहेत, साधक आणि सिद्ध. आपण 4 व्हीलर गाडी घ्यायचं ठरवलं, उत्तमाचा भाग आहे. 4 व्हीलर गाडी आपण घेतली सुद्धा, परंतु त्या 4 व्हीलरला आपण पैसे सुद्धा भरले, परंतु त्या 4 व्हीलरला आपल्याला सर्व काही प्राप्त होऊन आपल्याला 4 व्हीलर चालवता येत नाही. आपण ती 4 व्हीलर शिकलोच नाही आहे, आपल्याला एक्सपिरियन्स आहे 2 व्हीलरचा. तर 4 व्हीलर घेऊन फायदा झाला का, काय सिद्ध केलं, मग याची लक्षणं काय आहेत. समर्थ म्हणाले, जी गोष्ट आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, जी गोष्ट आपल्याला करता येते आणि त्याचा अनुभव घेऊन उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे, तरच ती गोष्ट आपल्याला काय करता येईल, साध्य करता येईल. म्हणून समर्थ म्हणाले, मागा बोलिले संसारिक त्यागे विना नव्हे की साधक. त्याग केल्याशिवाय साधक होऊ शकतच नाही. ऐका याचा विवेक ऐसा असे. विवेक कसा आहे ते ऐकलं. सन्मार्ग तोची जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे, संसारिका त्याग येणे प्रकारे ऐसा. कुणाही साधकाला सन्मार्गाचा अंतःकरणापासून स्वीकार करावा लागतो आणि असत्य मार्गाचा त्याग करावा लागतो. या प्रकारचा त्याग करणे संसारिक माणसाला सहज शक्य. आता आपल्याला कुठलीही गोष्ट
करायची आहे. आपल्याकडे पैसा येतो, चांगल्या कर्माने आपण कष्ट करतो, मेहनत करतो आणि त्याचं फळ आपल्याला प्राप्त. परंतु शेजाऱ्यांनी गाडी घेतली, शेजाऱ्यांनी घर घेतलं, बंगला घेतला. आपल्या मनामध्ये पहिलाच प्रश्न उभा राहतो, अरे याच्याकडे एवढा पैसा आला कुठून? मनामध्ये काय उभा राहिला? पहिला प्रश्न उभा राहिला. लोन काढून घेतले असेल की 2 नंबरचा धंदा? बघा, कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या. ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षपणे काय त्यांनी कर्म केलेत हे प्रथमतः जाणलं पाहिजे. तुला त्याने पेढा दिलेला आहे हातावर, आपल्याला तो घेता आला पाहिजे, स्वीकारता आला पाहिजे. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे की त्याने गाडी घेतली आहे. त्याने पुण्याईच्या मार्गाने घेतलेले असो किंवा पापकर्माने घेतलेले असो, जयाचा भावार्थ जैसा, बरोबर की नाही? परंतु आपल्याला मिळालेला पेढा हा आपण स्वीकारता आला पाहिजे. आपल्या पोटात दुखता कामा नये. त्याने गाडी घेतली, त्याच्या घरामध्ये आनंद आहे, परंतु आपलं काय होतं? आपल्या पोटामध्ये आग सुटते. त्याने गाडी घेतली की याच्या पोटात गोळा येतो. भाग आपल्या या देहाचा चाललेला आहे. विषय वासना संपूर्णपणे रागिष्ट, राग मनामध्ये, मत्सर मनामध्ये, अरे याच्याकडे गाडी आलीच कशी? याने कुठून पैसा एवढा आणला असेल? म्हणून समर्थ म्हणणे त्याने काहीतरी सिद्ध केलं असेल. ती लक्षणं कोणती होती, त्याने काय काम केले आहे ते जाणून घेतलं पाहिजे. सन्मार्ग तोची जीवी धरणे, अनमार्गाचा त्याग करणे. खरं म्हणजे सत्याची बाजू, सत्य बोलता आलं पाहिजे, असत्य बोलणं टाळावे. का समर्थ म्हणाले? सत्याचा नेहमी विजय होतोच. वेळ लागतो पण शेवटी सत्याचा विजय होतोच. समर्थांनी मुलांना शिकवणीमध्ये बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला, धरा बुद्धिपोटी विवेकी मुले हो, बरा गुण तो अंतर रामाजी. का सत्यपणा दाखवलं? आपल्या घरामध्ये आपली मुलं असतात, मुली असतात, आपले कोणीतरी नातेवाईक येत असतात किंवा एखादा फोन वाजतो, तर आपणच आपल्या मुलांना आणि मुलींना खोटं बोलायला भाग पाडतो की घरामध्ये मी नाही म्हणून सांग, बाहेर कुठेतरी गेलेत. आता मुलगा आणि मुलगी जसं वडिलांनी सांगितलं तसं फोनवर यांनी त्या समोरच्या व्यक्तीला, म्हणजे फोन करणाऱ्या व्यक्तीला सांगितलं. आता तीच व्यक्ती ज्या व्यक्तीला फोन केला होता त्याच व्यक्तीच्या घराच्या बिल्डिंग खाली. आता ती व्यक्ती काय केलं? ती व्यक्ती त्या घराशेजारी येऊन थांबली आणि कडी वाजवली. तर खुद्द वडिलांनीच दरवाजा उघडला तर समोर काय आलं? असत्य बाहेर आलं. आलं की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, घरामध्ये आपण किंवा बाहेर ज्यावेळी आपण असत्य बोलतो, चुकीचं बोलतो, ते कधीही लपू शकत नाही आणि लपवता येणार सुद्धा नाही. शेवटी सत्याचा नेहमी विजय होतो. कुबुद्धी त्यागविना काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाही ऐसा असे. कुबुद्धीचा त्याग केल्याखेरीज सुबुद्धी उत्पन्न होत नाही. आता कुबुद्धी म्हणजे काय? तर संसारिक माणूस कुबुद्धीचा त्याग सहज करू शकतो. त्याने अशा प्रकारे त्याग केला. आता संसारामध्ये, प्रपंचामध्ये कटकटी होतात की नाही? संसार म्हटलं की भानगडी आल्या, कटकटी आल्या, सर्व काय आलंच. अनुभवास ये प्रत्यक्षात. तुमच्या
संसारामध्ये नसेल, पण या देहाच्या मध्ये संपूर्णपणे सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत कटकटी. भांड्याला भांडा लागतोच. विषय वासना आडते, मनामध्ये संशय उभा राहतो, मनामध्ये चिंता उभी राहते, काय करावं तेच काही समजत नाहीये. बुद्धी दिली आहे पण बुद्धीचा वापर करत नाहीये. मन संपूर्णपणे चंचल आहे. मग मनाचा वापर नाही, बुद्धीचा वापर नाही, तर संपूर्णपणे ती बुद्धी ती कुबुद्धी झालेली आहे. लोखंड असतं बघा, लोखंड. लोखंडाची वस्तू जर तिचा वापर केला नाही तर ती संपूर्णपणे गंजते की नाही. मग गंजलेली वस्तू ही भंगारात गेल्याशिवाय फरक पडत. म्हणून उत्तमतेचं राहणं, आपला जो देह दिलेला आहे तो न गंजलेला असावा. आता न गंजलेला म्हणजे हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, चालता आलं पाहिजे. हात दिलेले चांगल्या कर्माने काय केले पाहिजे, कर्म केले पाहिजे, चांगल्या हाताने कर्म केले पाहिजेत ना. तोंड दिलेलं आहे, बोलता आलं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदा. डोळे दिलेले आहेत, डोळ्याची पुन्हाही आपण गमावून बसतो, नाही ते आपण पाहत असतो, बरोबर की नाही. कानाने वाईट वाईट गोष्टी आपण ऐकत असतो, मनामध्ये मग तेच समर्थ म्हणाले का म्हणून आपण पुन्हाही गमावून बसतो. जे आपल्याला दिलेलं आहे ते उत्तमतेचं काय करता आलं पाहिजे, आयुष्य जगता आलं पाहिजे. संसारिका त्याग पाहिजे. मग संसारामध्ये काय होत असतं, अडीअडचणी येतच असतात ना. पैसा हा सर्वांना त्रास देणारा आहे. घरामध्ये जर पैसाच नसेल तर पती पत्नीमध्ये भांडणं होतच असतं. मला खरेदीसाठी सामान हवं, बरोबर की नाही, सामानासाठी पैसा हवा, तरच आपण खाऊ शकतो, संसार टिकवू शकतो, बरोबर आहे. मेहनत करता आली पाहिजे, मेहनतीचं फळ प्राप्त होईलच. त्यासाठी उत्तमतेने काय करता आलं पाहिजे. आपल्या पतीला 10,000 रुपयाची नोकरी आहे, त्यामध्ये सुखी समाधानी राहता आलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून आपल्यामध्ये जे काय आहे ते आपल्यामध्येच राहता आलं पाहिजे. आपल्या संपूर्ण अडीअडचणी, कटकटी, भानगडी शेजाऱ्यांना माहिती पडता कामा नये ना. त्यांची काय होते, मजा होते. म्हणून समर्थ बोलले कुबुद्धी त्यागी विना काही, सुबुद्धी लागणार नाही, संसारिका त्याग पाहिजे ऐसा असे. प्रपंची वीट मानिला, मने विषय त्याग केला, तरीच पुढे अवलंबिला परमार्थ मार्ग. कुठला मार्ग अवलंबला, परमार्थ मार्ग. ज्यावेळी परमार्थ मार्ग नव्हता अवलंबलेला त्यावेळी विषय वासना इतकी प्रबळ झालेली, त्या विषय वासनेला संपूर्णपणे वटणीवर आणण्याचं कार्य एक म्हणजे श्रवण. प्रपंची वीट मानिला, वीट म्हणजे कंटाळा आला, प्रपंचाचा कंटाळा आला. संसार संसार, प्रपंच प्रपंच, पहिले मजा येते, नंतर इतका कंटाळा येतो की ते आयुष्यच नको, बरोबर की नाही. कारण मनाने प्रपंचाचा वीट आला पाहिजे आणि मनपूर्वक विषयांचा त्याग करता आला पाहिजे. का आला प्रपंचाचा वीट, का आला कंटाळा, का आला संसाराचा कंटाळा, का आला. कारण आयुष्य बर्बाद करणारे हे विषय वासना संपूर्णपणे प्रबळ झाली होती. संपूर्णपणे व्यसनाने, संपूर्णपणे चिंतेने, संपूर्णपणे संशयाने आणि लोभाने काय केलं होतं, इच्छाशक्ती त्याची प्रबळ केली होती. मने विषय त्याग केला, विषयांचा त्याग करता आला पाहिजे. कोणाला सांगितलं, मनाला. म्हणून श्लोक कशाला दिले, मनाला दिले, मनाचे श्लोक ना. म्हणून श्री मनाचे श्लोक 205 आहेत. जर संपूर्णपणे त्याचं विवरण जर आपण ऐकलं, अर्थ जर जाणून घेतला ना, तर आयुष्य ह्याची रत्नपेठी.
माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करा. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, क्षणे क्षणे. त्याग घडे अभावाचा, अभाव कसला आहे? त्याग घडे संशयाचा. पतीचा पत्नीवर संशय, पत्नीचा पतीवर संशय. का होतं? संसार कसा टिकेल? विचार कर. संशय उभा करणारा कोण आहे? ते संपूर्णपणे विषय वासना. चिंतेने संपूर्णपणे त्यांच्यावर प्रभाव टाकणारा कोण आहे? मन आहे. मनाच्या तोडून उडी. स्पायडर असतो बघा, कोळी. कोळी कसं संपूर्णपणे जाळं विणतो तो. कोळी हा कीटक. ज्याप्रमाणे संपूर्णपणे स्पायडर ज्याप्रमाणे काय करतो आणि त्याचमध्ये राहतो की नाही. फुलांमध्ये जर तो भुंगेरा असतो बघा, आता पाकळ्यांचं वजन किती असतो? तर भुंग्यांच्या पंखाने सुद्धा तोडून जाऊ शकतो, परंतु त्या पाकळ्यांमध्ये जर तो भुंगा अडकला ना, तर पाकळ्या सुद्धा सोडत नाही त्याला. पाकळ्यांना तो तोडून सुद्धा जाऊ शकत नाही, इतकं सामर्थ्य. म्हणून आपण जेव्हा फूल तोडतो, आधी काटे लागतात, नंतर तो फूल आपल्याला प्राप्त होतो. चिखलामध्ये कमळ आहे, ते कमळ जेव्हा आपण काढू तेव्हा चिखलामध्ये जावं लागतं. संसार म्हटलं का चटणी भाकर आली, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बरोबर की नाही? म्हणून संसार कसा करावा? आधी प्रसंग आहे, आधी संकट आहे, आणि नंतर उत्तम प्रकारे काय? समाधान आहे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रपंची वीट मानिला, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, क्षणे क्षणे. अज्ञान आहेच. समर्थ म्हणाले, अज्ञान कसं आपल्या देहातून बाहेर पडेल. अज्ञान मूलहरणम, जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्धर्थे, सद्गुरुपादो दकंपिते. आपल्याकडचे अज्ञानच बाहेर पडत नाही. बरोबर की नाही? सर्व आपण अज्ञानी आहोत. ज्याप्रमाणे संशय हळूहळू आपल्या पिंडामध्ये पेरलं, त्याचप्रमाणे काय होत होतं? जसं बी पेरू त्याचप्रमाणे फळ रोप येणारच. म्हणून समर्थ म्हणे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. आईचा सूक्ष्म अंतरत्याग. बघा कसा भाग दाखवला. उभयंतास घडे सांग, निस्पृहास बाह्य त्याग विशेष आहे. प्रपंचिक साधक असो किंवा निस्पृह साधक असो, अशा प्रकारचा सूक्ष्म ज्याप्रमाणे अंतस्थ त्याग करावायचा असतो, जो प्रापंचिक नसेल, प्रत्यक्ष म्हणे प्रपंच काय आणि परमार्थ सर्वात सोपा सांगितलं. जेने विठ्ठल मात्र घ्यावे त्यांनी पत्ते सांभाळा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ. संसारिका ठाई ठाई, भाग्य त्याग घडे काही, नित्य नेम श्रवण नाही त्यागे विना. 2 कान दिलेले आहेत आपल्याला. ते कान कशासाठी दिलेले आहेत? जे चांगले आहे ते. आपल्याला डोळे दिलेले आहेत, रस्त्याने जाताना वाईट सुद्धा दिसतं, चांगलं सुद्धा दिसतं, पण काय पाहावं? नकळत आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट दिसते, परंतु त्या गोष्टीचा आपण काय करता आला पाहिजे? त्याग करता आला पाहिजे. आपल्याला वाईट साईड गोष्ट ऐकायला येते, पण त्या गोष्टीचा आपण काय करता आला पाहिजे? तिथल्या तिथंच त्याग करता आला पाहिजे. नित्य नेम श्रवण नाही त्यागे विना. श्रवण का करता येत नाही आपल्याला? श्रवण करायचा का कंटाळा येतो? उपासनेला बसलो रे बसलो की जांभई आलीच. हातातली स्मरणिका पडते. विचार करा.
परंतु हातामधला मोबाईल कधीच सुटू शकत नाही. का असं होतं? कारण समर्थ बोलले, कारण ते चलचित्रपट आहे. कारण ते आपण सर्फिंग करतो बघा, ते डोळ्यांना काय करते, भावली असते ना, स्प्रिंग, जशी आपण स्प्रिंग करू त्याप्रमाणे ती फिरत राहते. त्याचप्रमाणे ते चित्रपट चालूच राहतात ना, चित्र सर्चिंग चालूच असते. 24 तासांपैकी खरं पाहता आपण किती तास उपासनेला देतो, किती तास भक्ती मार्गाला देतो, किती तास पूजा अर्चाला देतो? खरं पाहता 10 मिनिटं सुद्धा आपण देत नाही. समर्थ म्हणाले, नामस्मरण कर, उपासना कर, भले 1 तास नको, तुला वेळ कमी आहे, बरोबर आहे, पण जे काही करशील ते मनाने कर आणि अंतःकरणाने कर. नक्कीच सर्व काही, जे काही भाग तुझे असतील ते नक्कीच सुटेल, कारण सोडवणारा आलेला आहे. परंतु आपण त्या विषय वासनेमध्ये इतका प्रबळ झालेलो आहोत, त्यातून सुटत नाही. आई वडिलांनी मुलामुलींना सांगितलं की खाली दुकानात जा आणि ही गोष्ट आणून दे, तर मुलगा मुलगी आई वडिलांचं ऐकत नाही. कारण ते कशामध्ये अडकलेले आहेत? मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. आई वडिलांच्या डोक्यावर हात मारायला लागतो, अशी बारी येते. कारण का? मुलामुलींना मोबाईल घेऊन दिलं, हीच आपण चूक केली. पण आता या कलियुगामध्ये आता काळाची गरज आहे, कारण सगळीकडे का आलेला आहे हातामध्ये मोबाईल. हा मोबाईलचा दोष नाही आहे, मोबाईल हा उत्तमरित्या आहे, चांगला आहे. उपयोग जर चांगला केला तर चांगल्या कर्मासाठी आहे, चांगल्या कार्यासाठी आहे. फोन घेणं, बरोबर की नाही? कुठे बाहेर व्यक्ती असेल तर आपण व्हिडिओ कॉल करू शकतो, आपल्याला दिसू शकतो, बरोबर की नाही? परंतु आपण तर त्याचा वाईट उपयोग जर केला, आपल्याला आता चांगलं वाटेल, पण येणारा दिवस हा आपल्यासाठी घातक असू शकतो. म्हणून समर्थ म्हणाले, सावधान का दिलं, अलर्ट प्रत्येक वेळेला. आपण चार्जिंग लावतो बघा, मोबाईल चार्ज करताना किती वेळ लावतो? 2 तास लावतो की नाही? 1 ते 2 तास दिवसभर टिकेल, परंतु त्याला सुद्धा एक मर्यादा आहे, किती वेळ वापरला पाहिजे. जर जास्त वेळ झालं तर मोबाईलची बॅटरीसुद्धा काय देते, साथ देत नाही ना. म्हणून समर्थ म्हणाले, फिटली आशंका स्वभावे, त्यागे विना साधक नव्हे, पुढे कथेचा अन्वये साधका. बघा, सावध ऐका न, समर्थाने सांगितलं सावध ऐका. फिटली आशंका स्वभावे, शंकेचं समाधान झालं. जो काय मनामध्ये संशय उभा राहिला होता, त्या संशयाचं उत्तर आपल्याला मिळालं आणि तेव्हा समाधानाची झोप लागली. कुणीही साधक बनवू शकतच नाहीये, हे शंकेचं उत्तरच आहे. मागा झाले निरूपण, साधकाची ओळखणं. आता सांगितलेलं खुण सिद्ध लक्षणाची. मागच्या समासामध्ये साधक कसा ओळखावा, त्याची लक्षणे कोणती, याविषयी काय झालं होतं, श्रवण झालं होतं की नाही? आता सिद्ध लक्षण म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती. साधू होऊन वस्तू बघा, साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. जे साधक ब्रह्मरूप होतं, वस्तूच होऊन सहतो आणि ज्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर गेलेला असतो आणि कुठल्याही परिस्थितीत आत्मस्वरूपाविषयी ज्याचा निश्चय ढळत नाही, त्याला सिद्ध म्हटलं. बद्धपणाचे अवगुण, मुमुक्षपणी नाही जाण. मुमुक्षपणाचे लक्षण साधकपण नाही. बद्धपणात जे अवगुण सांगतात ते मुमुक्षपणात नसतात. आता मुमुक्ष म्हणजे काय? बद्धची होती मोक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष. आणि ती मुमुक्षपणाची लक्षणे साधकपणात दिसून येत नाही. जी साई ज्योतीची वर्म आहेत बघा, साधक लक्षण, मुख्य उपासना लक्षण.
साधकासी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रुती साधू ओळखावा. साधकाची संदेह वृत्ती पुढे पूर्ण नाहीशी होऊन जेव्हा तो निसंदेह होतो तेव्हा तो सिद्ध साधू म्हणून ओळखावा. संशयरहित ज्ञान तोची साधूचे लक्षण, सिद्ध अंगी संशयहीन लागेल कैसा. आता ज्ञान हे साधूचं मुख्य लक्षण आहे. जो सिद्ध होतो त्याच्या ठिकाणी हीन संशय उत्पन्न. कर्म मार्ग संशय भरला, साधनी संशय कालवला. सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह. कर्ममार्ग संशयाने काय केला आहे? संपूर्णपणे भरलेला आहे. परमार्थाच्या साधनातही संशय भरलेला. परंतु ज्यावेळी आपण श्रवण करू त्या श्रवणाच्या माध्यमातून काय होईल? हळूहळू संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन ओखटे निर्फळ होय. आता संशय म्हणजे काय? संशयरहित असलेले ज्ञान सर्वात महत्वाचं खोटं असतं. संशयरहित वैराग्य सुद्धा आश्रयहीन असते. संशयाचे भजन वाईट असून ते निष्फळ. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा अभाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. ज्या देवाविषयी संशय असेल तो देव व्यर्थ होय. जेथे संशय आहे तो भावही व्यर्थ, व ज्याचा स्वभाव संशय असेल तोच व्यर्थ. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे संशय काय? समर्थ म्हणाल, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैसा, जगी धन्य तो दास. व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ, निश्चय विना. तर निश्चय असला पाहिजे. व्रत काय, तीर्थयात्रा काय, दोन्ही सुद्धा व्यर्थच आहे. निश्चयाशिवाय संशयाने केलेला परमार्थही व्यर्थच ठरतो. आपण एखादा मनामध्ये निश्चय करतो, परंतु त्या निश्चयाप्रमाणे जर आपण कार्य केलेच नाहीये तर ते कार्य का होतं? व्यर्थच जातं ना. का यशस्वी ठरतं का? नाहीयेच ना. मग एवढी मेहनत केलेली, एवढं सर्व नियोजन केलेलं, त्या नियोजनावर संपूर्णपणे पाणीच आपण ओतून देतो ना. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती, संशय वाढवी. बघा, जर आपल्याला संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर श्रवण नसेल, परमार्थ नसेल, तर प्रपंचामध्ये, संसारामध्ये प्रत्येक वेळेला एक एक प्रश्न असा उभा राहील, संशय पेरला जाईल की त्या संशयाचं उत्तर आपल्याला मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, 72 रोगांवर एकमात्र औषध म्हणजे ते म्हणजे श्रवण. कारण सुटण्याचा मार्ग म्हणजे काय आहे? मोकळा करण्याचा मार्ग काय आहे? म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी लिहून ठेवली, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ श्रवण. बघा, पुन्हा सांगितलं, श्रवण म्हणजे काय? श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? व्यर्थ संशयाचे चिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काय. संशयाने भरलेले संपूर्ण प्रकारे जीवन, प्रत्येकाबद्दल संशय धरणे, जे काही करावायचं आहे ते संशय ठेवूनच करायचं आहे, आणि सर्व काही व्यर्थच होतं. आपल्या मनामध्ये आपण संपूर्णपणे संशय एक प्रकारे बीज पेरलेला आहे. आपल्याला कोणी यावं आणि सांगून जावं आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये संशय उभा करावा, अशी आपली गत होते. व्यर्थ संशयाचा संपूर्णपणे जर बघितलं, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती, निश्चय विना. संशयाने भरलेला अध्यात्म ग्रंथ, संशययुक्त व्युत्पत्ती दोन्ही व्यर्थ आहेत. संशयाने माणसाला काय होते? चांगली गतीही मिळत नाही. संपूर्णपणे काय होतं? अधोगती निर्माण होते. व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही. संशयाने भरलेली सावधानता,
संशयाने एखाद्याची बाजू घेणे, पक्ष घेणे व्यर्थ आहे. जो संशयी असेल त्याला मोक्षप्राप्ती होऊच शकत नाही. व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत, निश्चयी विन. संशयग्रस्त असलेला संत, पंडित अथवा बहुश्रुत विचारवंत कुठल्याही बाबतीत निश्चय नसेल तर ते नक्कीच व्यर्थ ठरत असतात. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाची ज्ञाता, निश्चय विन. संशयावर उभारलेली श्रेष्ठता, व्युत्पन्नता किंवा ज्ञान निश्चयाच्या अभावी होत असते. निश्चय विन सर्व काही, अनुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाची. आता निश्चय मनामध्ये का आपल्या असला पाहिजे, का अंतःकरणामध्ये निश्चय हा आपल्या असला पाहिजे. आपण उपासना करतो, उपासना करत असताना निश्चय नसतो, मागणी असली पाहिजे. हे परमेश्वरा, हे सद्गुरुराया, हा देह उपासनेला बसत आहे, या देहाकडून उपासना करून घे. बघा तो बरोबर करत असतो, परंतु आपलं मन काय संपूर्णपणे चंचल असतो. एखाद्या वेळी चिंता उभी राहते, एखाद्या वेळी संशय उभा राहतो, एखाद्या वेळी काम क्रोध लोभामध्ये आपण संपूर्णपणे हा देह जातो. म्हणून समर्थ म्हणाले, निश्चय विन सर्व काही, अनुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची बडिले प्रवाही संदेहाचे. निश्चय विना जे बोलणे ते अवघेची कंटाळा वाणी. बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरर्थ. जे काही बोलणं आहे ते निश्चयात्मक जर नसेल तर ते कडक्यानेच ठरतं, कडू असतं. बाष्कळपणाने तो उगीच बडबड करतो. काही जण म्हणतात, अरे हा देह सकाळ उठल्यापासून याची कटकट जी सुरू होते ते रात्री झोपेपर्यंत, कधी याचा रेडिओ बंद नसतं. बरोबर की नाही. म्हणून असं होता, कारण वायफळ आपण का म्हणून बोलतो, सर्व काही व्यर्थच आहे ते. असो निश्चय विन जे वल्गना ती अवघीच विटंबना. संशय काही समाधाना उरी नाही. निश्चयाशिवाय जी वल्गना केली जाते ती खरोखर विटंबनाच असते. संशयामुळे समाधानाला ठावच उरत नाही. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवन. मुख्य निश्चयाचे लक्षण मजेने रोखावे. मग एवढं ऐकून प्रत्यक्षपणे प्रश्न मनामध्ये उभा राहिला. श्रोत्याने पुन्हा एकदा प्रश्न विचारला. तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवन. निश्चय म्हणजे काय आणि निश्चय कसा करावा. समर्थ म्हणाले, भक्तीचे न योग्य देव निश्चय पावती मानव. ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये संपूर्णपणे निश्चय आहे, निश्चयाची बाजू मांडलेली आहे. आपण एखाद्या दुकानामध्ये जेव्हा जातो त्यावेळी आपण सामान घेतो. सामान घेतल्यावर आपल्याला काय मिळतं, आपण त्याला पैसे देतो, त्या बदल्यात आपल्याला काय मिळते, पावती मिळते की नाही, बिल मिळतो की नाही. तो बिल म्हणजे, ती पावती म्हणजे काय, पुरावा आहे. म्हणून निश्चय पावती मानव. निश्चयाची पावती या मानवाला दिली आहे. आपल्याकडं बिल असतं ना, बाबा आम्ही सामान घेतलेलं आहे, या सामानाची एक्सपायरी बघूनच आम्ही उत्तमाचा माल खरेदी केलेला आहे. त्याचप्रमाणे समर्थांनी आपल्याला काय दिलं आहे, हा उत्तमाचा देह दिलेला आहे. हा ग्रंथ म्हणजे काय, संपूर्णपणे उत्तमतेचा निश्चय, ही पोचपावती आपल्याला दिलेली आहे. आपली एक्सपायरी आपल्याला माहिती नाहीये, परंतु आपला हा संपूर्णपणे देह हा उत्तमतेचा आहे. बरोबर की नाही. आपण एक्सपायरी चेक करतो. एखादी वस्तू आपण खरेदी करत असताना बघा, एखादं बिस्किट घेत असतो,
त्या विस्कळ्याची आपण एक्सपायरी बघतो, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी. आपल्याला कळतं बाबा याची एक्सपायरी संपली, ह्याला आपण घेत नाही. त्याचप्रमाणे आता आपली एक्सपायरी आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून आपल्याला लोक अजूनपर्यंत स्वीकारतात. जर उत्तमतेचा असेल तर आपली एक्सपायरी संपली तर लोक विचारतील का? म्हणून समर्थ म्हणाले, जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत उत्तमतेचं कार्य करता आलं पाहिजे. हा निश्चय मनाशी बाळगला पाहिजे. याच निश्चयाची पावती आपण स्वीकारली पाहिजे आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकवली पाहिजे. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवांचा वळसा करूची नाही. आता देव कुठे आहे, देवाचा पत्ता कुठे आहे, मुख्य देव कोण आहे, हेच आपल्याला माहिती नाही. आपण संपूर्णपणे विचार करत असतो, अरे देव कुठे आहे, देवाचा पत्ता कुठे आहे, मंदिरामध्ये देव आहे की कुठे आहे तेच काय कळत नाही. माझं जे आहे ते अजून माझं स्वप्न पूर्ण होत नाही. मी काय कुठलंही काम करत असताना माझं कार्य पूर्ण होत नाही. समर्थ म्हणाले, ऐक निश्चय तो ऐकायचं. संपूर्णपणे जर ऐकलंस, मुख्य देव आहे कैसा हे जाणून घेतलं पाहिजे. मुख्य देव कुठे आहे, खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्वथाईन दिस. आपण वन करत असतो, या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, त्या देवळात जा, तिकडे त्या डोंगरावर जा. समर्थ म्हणाले, ही वन जर तुला थांबवायची असेल तर प्रत्यक्षपणे श्रवण कर. त्या श्रवणामध्ये तुझी वन थांबली जाईल. कारण श्रवणामध्ये इतकं सामर्थ्य आहे की आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ. एक असं संशयाचं मूळ कुठे आहे ते संपूर्णपणे उखाडलं गेलेलं आहे. बरोबर की नाही? तर श्रवणच पाहिजे. ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे ऐसा, नाना देवांचा वळसा करूची नाही. जेने निर्मिले सचराचर, त्याचा करावा विचार, शुद्ध विवेक परमेश्वर ओळखावा. ज्याने चराचर विश्व निर्माण केलेले आहे. 83,93,99,999 म्हणजे 84 लक्ष योनी विचार करते. विश्वाचा मालक, चंद्र, तारे, सूर्य, सर्व काही, निसर्ग, आकाश, सागर, समुद्र, वृक्ष, निसर्ग संपूर्णपणे त्याचंच विश्व निर्माता तो आहे. जगाचा मालक, विश्वाचा मालक, ज्याच्या दृष्टी घालून गेले ऐसे काहीच नाही उरले. आपण झाड की पत्ती, बरोबर की नाही? पण खरंच ऐश्वर्य संपन्न हे या नरदेहालाच प्राप्त करून दिलेलं आहे. कारण बाकी सर्व पाहायला गेलो त्यांच्यासाठी श्रवण मात्र नाही. पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा करीती. शिकवण कोणाला आहे? फक्त मनुष्य देहाला. संगत कोणाला आहे? मनुष्य देहालाच आहे. आपल्याला शिकवण बघा, चांगली संगत असेल चांगल्या संगतीप्रमाणेच चांगली मित्रसंगत आहे, उत्तमतेनं. पण ज्यावेळी आपल्याला वाईट संगत प्राप्त होते त्यावेळी दोष कोणाला देणार? मग त्याचा करावा विचार. शुद्ध विवेक परमेश्वर ओळखावा. मग आपण विचार करत असतो, अरे देव कुठे आहे? आता माझ्यावर एवढा मोठा प्रसंग उभा राहिलेला आहे. मग तो देवाचा शेवटी काय करत असतो? धावा करत असतो. संकट ओढवलं, प्रसंग ओढवलं की देव आठवतो. म्हणून समर्थ म्हणे, सुख दुःख का दिलेली आहे? देवाला विसरायचं नाही. बरोबर, यातच खरा संपूर्णपणे जर पाहायला गेलो, जेने निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार, हाच खरा विचार आहे. आणि मनामध्ये संपूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंग असली पाहिजे. शुद्ध विवेक परमेश्वर, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. मुख्य देव तो कोण? भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखणं, सत्याची धरावी. आपल्याला देव कधी कोणाला खोटं बोलायला भाग पडत नाही, कधी चुकीचं कधी सांगत नाही, कधी कोणाची संगत वाईट संगत करून देत नाही. जिथे आपल्याला संकट उभा राहिलेलं आहे, जिथे वाईट परिस्थिती आहे, तिथे चांगली संगत प्राप्त करून देणारा, चांगली
संपूर्णपणे भक्ती करून घेणारा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे चांगला मार्ग अवलंबून ज्या मार्गावर आपल्याला उत्तमतेचा ठेवायचा तो मार्ग म्हणजे भक्तिमार्ग. म्हणून मुख्य देव कोणता, भक्ताचे लक्षण काय, हे सत्याची कास धरून विवेकाने असत्य बाजूला सारून सार मनामध्ये घेतलं पाहिजे. आपुल्या देवास ओळखावे, मग मी कोण हे पहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूपा. आता प्रत्यक्षपणे 33 कोटी देव आहे, त्यातला माझा देव कोणता, प्रत्येकाने प्रत्येकाचे देव वाटून घेते. पण समर्थ म्हणाले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, सद्गुरु मात्र एकच आहे, तो म्हणजे सद्गुरु साक्षात परब्रह्म. 33 कोटी देव आहेत पण ते सद्गुरु मात्र एकच आहे. म्हणून आपल्या देवास ओळखता आला पाहिजे. मग मी कोण आहे पहावे, मग मी कोण आहे बरोबर की नाही. संग त्यागुण राहावे, तोडावा बंधनाचा संशय, करावा मोक्षाचा निश्चय, पहावा भूतांचा अन्वयो व्यतिरेकेसी. मी बद्ध आहे हा विकल्प तोडून टाकावा, मी मुक्तच आहे असा मोक्षाचा निश्चय करावा, पंचभूतांचा संपूर्णपणे काय करता आला पाहिजे, विचार करता आला पाहिजे. पंचमहाभूत कोणती, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. या आकाशाच्या छत्रछायाखाली आपण काय करत असतो. आकाशामध्ये आपल्याला चंद्र तारे सूर्य सर्व काही दिसत असतं. आपल्याला वाटते स्वर्ग तिकडेच आहे, परंतु खरा स्वर्ग इथेच आहे. स्वर्ग म्हणजे काय, देवाचं नामस्मरण आणि उत्तमाचं स्वर जर तुला गाता येत असेल तर नक्की स्वर्ग इथेच आहे. नरक म्हणजे काय, तुझ्या हातून वाईट घडणारी गोष्ट, वाईट बोलणारे शब्द तुझ्या मनामधून अंतःकरणातून वैखरीतून जर येत असतील तर नक्कीच हे पाप आहे. पूर्वपक्ष सिद्धांत, पहावा प्रकृतीचा अंत, मग पावावा निवांत निश्चय देवाचा. पूर्वपक्ष मी देह आहे आणि सिद्धांत म्हणजे मी म्हणजे देह नव्हे हे कळून येणे. अधिक सखोल निजिध्यासामुळे स्वरूपनुभाव आणि त्याच वेळी प्रकृतीचा अंत होतो, तो खरा अनुभव आपल्याला कळत नाही. देहाचे योगे संशयो, करी समाधानाचा क्षयो, चळो नेदावा निश्चयो आत्मत्वाचा. देहाचेनी प्रसन्नपणे जे जे लागे घडे बोलणे, ते ते अत्यंत श्लाघ्यवाणी या नावं. जे जे घडे लागे भोगणे, जे जे काय मला या आयुष्यामध्ये काय भोगावे लागते तरी चालेल, परंतु देवाची कधी मी साथ सोडणार नाही. सिद्ध असता आत्मज्ञान, संदेह वाढवी देहाभिमान, या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे. आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे, पण त्याचं विस्मरण झाल्याने मी देह असा देहाभिमान उत्पन्न होतो, व त्यामुळे काय होतं, संदेह होतो. म्हणून मी आत्मा आहे असा दृढ निश्चय करावा, म्हणजे शाश्वत समाधान. आठवता देहबुद्धी, पुढे विवेकाची शुद्धी, या कारणे आत्मबुद्धी सदृढ झाली. मी देह आहे ही देहबुद्धी जर दृढ झाली तर विवेकाची शुद्धी उडते, म्हणजे विवेक लोकतो. म्हणून आत्मबुद्धी सदृढ करता आली. आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्षश्रीची, अहमात्मा हे कधीची विसरू नये. आत्मबुद्धीचा निश्चय शब्दज्ञानाने दृढ होत नाही, तर स्वरूपानुभव आल्याने आत्मबुद्धी दृढ होते. हेच मोक्षलक्ष्मी आणि मोक्षरूपी लक्ष्मीचं ऐश्वर्य. निरूपिले निश्चयाचे लक्षण, परी हे न कळे सत्संगीविना, संतांसी गेली शरण संशय तुटती. आतापर्यंत निश्चय म्हणजे काय, कोणता त्याचं लक्षण आहे, हे सत्संगाशिवाय कळत नाही. संतांना शरण गेल्याने सर्व काही संशय नष्ट होतात ना. मला सर्व काही कळतं, परंतु आपल्याकडे काय येतं, अभिमान येतं. परंतु अभिमान उठे मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैसा हो संदेह, त्या कारणे सिद्ध पाहो निसंदेही. सस्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर मग संदेह कुठला. म्हणूनच सिद्ध हा नेहमीच निसंदेह. देह संबंधनाची गुणे, लक्षणासी काय उणे, देहातीतांची लक्षणे काय म्हणून सांगावी.
देहाचा संबंध जेथे असतो तेथे त्रिगुण असतात, म्हणून लक्षणांची उणीव नसते. देहातीत असतो तो गुणातीतही असतो, तर त्यांची लक्षणे सांगणार तरी कशी? जे लक्षविना चक्षुंशी त्याची लक्षणे सांगावी कैसे? निर्मळ वस्तू सिद्ध त्याची लक्षणे कैसे? जे डोळ्यांनी म्हणजे इंद्रियांनी जाणता येत नाही, जे इंद्रियातीत आहे त्याची लक्षणे कशी सांगणार? 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मिळून तुला दशेंद्रियाचा देह दिलेला आहे, त्याचा वापर उत्तमतेने करता आला. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तुढाईंची निर्गुण त्याची सिद्धाचे लक्षण वस्तुरूप. लक्षणे त्रिगुणांच्या योगी असतात आणि आत्मवस्तू जर गुणातीत असते. सिद्ध हा परमात्मा स्वरूप असतो, म्हणून तोही गुणातीत असतो, हे त्याचं लक्षण आहे. तथापि ज्ञानदशकी बोलिले, म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे. तथापि हा विषय पुढे ज्ञानदशकात सांगितलाय. यात जे कमी अधिक चालत असेल याबद्दल श्रोत्याने क्षमा करावी, असं समर्थ म्हणतात ना. तथापि ज्ञानदशकी बोलिले, जो दशक दिलेला आहे त्या दशकामध्ये संपूर्णपणे ज्ञान काय आहे, म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे. त्याबद्दल आपण काय शिकलो, काय ज्ञान प्राप्त झाले, आपल्याकडचं संपूर्णपणे अज्ञान बाजूला सारून जे काही ज्ञान उरलं तेच आहे संपूर्णपणे अज्ञान मूलहरण, जन्म कर्म निवारण. जन्माला आलेलो आहे, मृत्यू कसा होणार आहे आपल्याला माहिती नाही, परंतु त्या मृत्यूच्या वेळी बघा प्रत्यक्षपणे हा उत्तमतेचाच मृत्यू आहे. आपण मरणाला घाबरतो, म्हणून श्रवणाचं मनन आणि मननाचा निजध्यास जर उत्तमाचा असेल तर या त्रिवेणी संगमावर ज्यावेळी आपण उत्तमतेचं शेवटच्या श्वासापर्यंत नामस्मरणात जर असू तर नक्कीच स्वर्ग इथेच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. तथापि ज्ञानदशकी बोलिले, म्हणून वक्तृत्व आटोपिले, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धलक्षण निरूपन्ना समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.